आणि आखीची मम्मी आहे. आख्याचा इतका त्रास असतो ना घरी येऊन मला शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो, बुधवार पेटा जाय म्हणतो मला 180 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाही तुला मम्मी म्हणायची लाज वाटायची मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आख्या समजून नका, सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये घरामध्ये. जसं बाहेर जसं वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही, त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो, त्याचं एवढं दुकान आहे सगळं आहे त्याचं, पण घरामध्ये 1 रुपया नाही देत. बरं ते ठीक आहे, मला नाही देऊ देते. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी तुषार बनसोडे. तुम्हाला हे पण माहिती आहे की माझा मोठा भाऊ आख्या बनसोडे. ते गेले 8-15 दिवस आख्या बनसोड्याच्या घरात वागणूक एकदम चेंज झालेली आहे. त्याच्यात त्याला पैसा आल्यामुळे त्याने घरच्याला एकदम सोडून दिलेले आहे बघणं. मदरला पण घरी रोज त्रास चालू आहे, रोज फोनला शिव्या चालू आहे. तो म्हणतोय आता त्याचा पैसा भेटला तर त्याचं वेगळं झालेलं आहे, त्याने लग्न केले त्याचं वेगळं राहतोय त्याचं किंवा मग घरात रोज घरी जाऊन मम्मीला जाऊन शिव्या देतोय. आता विचाराच तुम्ही मम्मीला काय काय चालू आहे. आणि आख्याची मम्मी आहे. आख्याचा इतका त्रास असतो ना घरी येऊन मला शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो, बुधवार पेटात जाय म्हणतो मला 180 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाही तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला, असं बोलतो ते घरामध्ये. तुम्ही त्याला आख्या समजून नका, सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये घरामध्ये. जसं बाहेर जसं वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये. ते खूप त्रास आहे त्याचा मला. आणि एक म्हणजे त्याचे पप्पा नाही, त्याचे पप्पा नसल्यामुळे घरामध्ये एवढा त्रास देतो, त्याचं एवढं दुकान आहे सगळं आहे त्याचं, पण घरामध्ये 1 रुपया नाही देत. बरं ते ठीक आहे, मला नाही देऊ देते ना, 1 रुपया मला नाही पाहिजे, पण घरामध्ये इतकं खालच्या थराला जाऊन ते बोलतोय मला. आणि एकमेव त्याचा मामा सपोर्ट आहे त्याला, त्याच्या मामाच्या जीवावर तो मला बोलतोय. आणि इथं माझी फ्लॅट आहे, माझं इथं 4 मजली घर आहे, बांधकाम चालू आहे माझं. आणि ते मामाचे फक्त मला 2 लाख रुपये द्यायचे. 2 लाखासाठी मामा म्हणतोय की मी नावचं करून देणार नाही. आख्या मी तुला मम्मीच्या माघारी तुझ्या नावचं करून देतो, की 2 भावाला द्यायचं नाही, असं एक मामानं त्याला सपोर्ट केलाय. आणि मामाच्या जीवावर तुम्हाला बोलतोय. ते सख्खा भाऊ आहे माझा, आणि मला मिस्टर नाहीये, 3 जण भाऊ. तर आता वेळ आली मित्रांनो तुमच्या सपोर्टची, तुमच्या घरची. मला जास्तीत जास्त तुमच्या घरच म्हणजे सपोर्टची पाहिजे. हा व्हिडिओ होईल तेवढा सर्वात जास्त शेअर झाला पाहिजे, आणि हा व्हिडिओ होईल तेवढं पोलिसांपर्यंत पण शेअर झाला पाहिजे, की आमच्या कुटुंबाला काय झालं. इथून पुढे ते व्हिडिओ बघून पण पोलिसांनी जास्तीत जास्त ऍक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर. आणि मेन म्हणजे गोष्ट म्हणजे माझा लहान भाऊ साई आणि आम्ही दोघांनी पण आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे, पण आम्ही ती गोष्ट सोडून आमच्या आईकडे बघून ती गोष्ट सगळी सोडलेली आहे. आणि तुम्ही ह्या आईकडे बघून आख्या बनसोड्याला सपोर्ट केलता, तर आता ह्याच आईकडे बघून आख्या बनसोड्याला हे करू नका. काही विषय नाही मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा होईल तेवढं, आणि तुमच्या सपोर्टची लय म्हणजे गरज आहे मला. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश बनसोडे. व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की काल तुषार बनसोडे आणि माझ्या मम्मीने जो व्हिडिओ शूट केला तो पूर्णपणे खोटे. माझ्या घरच्यांचं म्हणणं असं आहे की माझी जी आजी आहे तिला तू बघायचं नाही. आता मला सांगा, माझे पप्पा वारले, मला पण बघणारं कोणी नाही आणि माझ्या आजीला पण बघणारं कोणी नाही. मी माझ्या आजीला थोडंफार बघतो, काय कमी जास्त कुठं लागेल केलं मी बघतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे तू त्यांना कोणालाच बघू नको, तू फक्त आम्हाला सर्व काय आणून दे, आमच्याकडे सगळं दे. तुम्ही माझ्या आजीलाच विचारा की त्यांनी काय केलं. मला तिथं येऊन त्रास करायली, हाणाली, मारायली, की तुषार बनसोडे मारायलेत, हाणालेत, हाताला धरून बाहेर काढायलेत, घराच्या बाहेर निघ म्हणाले. तर मी कुठं जाऊ, माझा लेक मेला, आता मला कुणाचा सारा नाही, आधार नाही, आसरा नाही, निघ घराच्या बाहेर म्हणाले. मी कुठं जाऊ सांगा आता म्हातारपणाला, मला का काम होतंय का धंदा होतोय. या लेकरला म्हणाले की तू त्याच्या संग राहिलीची औषध घालते त्याला, ते कसा तुला बघतोय, कसा तुझ्याच पिशी राहतोय, त्याला बी भांडणं करायली, त्याच्या संग बी माझ्या संग बी भांडणं करायली. कसं करावं सांगा तुम्ही आता. त्यांचं म्हणणं असं आहे की तू तुझ्या आजीला बघूच नको, म्हणजे तू तुझ्या आजीला वृद्धाश्रमात टाकून दे, तू तुझ्या आजीला तिकडच म्हणजे तिलाच बघून दे. म्हणजे ती आता मला सांगा मित्रांनो, मला वडील नाहीये, माझे वडील पण वारले, माझ्या आजीला पण बघणार करणार कोण नाही, त्यांना पण नवरा वगैरे कोणच नाही, मग यांना बघणार करणार कोण. मी बघतोय, सगळ्या गोष्टी करतोय मित्रांनो, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. आणि पूर्णपणे एकदम खोटं नाटक त्यांनी इंस्टाग्रामवरती दाखवलंय, की माझी बदनामी करण्यासाठी दाखवलंय. का बदनामी करतात ते, कारण माझ्या आजीचं आणि त्यांचं पटत नाही, कारण माझ्या आजीची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी ते सगळ्या गोष्टी चाललेले. मला पण म्हणत होते, पण मी त्या गोष्टी केल्या नाही, कारण माझ्या आजीला बघणार करणार कोणीच नाही मित्रांनो. वाटलं तर तुम्ही माझ्या आजीलाच विचारा मित्रांनो. आम्हाला काय ह्याच्यातलं कळत नाही, हिडीबिड, आम्ही काय अनपड माणसं आहेत, आम्ही काय शिकलेले नाही, सवरलेले नाही, आम्हाला ह्याच्यातलं काय माहिती नाही, काय नाही, काय बोला म्हणून आम्हाला ह्याच्यात कळत नाही, काय नाही आम्हाला. हिला काहीच कळत नसल्यामुळे ते ह्याच्यासोबत खोटं नाटक करतात, ते हिला फसवण्याचा पण ते प्रयत्न शिकले करतात. सवरलेले आहेत, आम्ही शिकलेले नाहीत, आम्ही फसवण्याचा पण प्रयत्न करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवा म्हणून मी यांच्या विरोधात जात होतो. विरोध गेल्यामुळे यांनी सगळं खोटं नाटक प्लॅन केलाय, आणि प्लॅन करून हा माझ्यावर असा आरोप करतात की मी यांच्यासोबत चुकीचं वागतो. चुकीचं काहीच नाही मित्रांनो, मी एवढे दिवस कोणासोबत चुकीचं पण वागलो नाही, आणि मी चुकीचं वागणार पण नाही. फक्त माझ्या आजीवरती अन्याय अत्याचार होते, ते माझ्या आजीला बघणार करणार कोणी नाही.
माझ्या आजीला माझे पप्पा पण बघणारे नाहीयेत आणि माझे पप्पा मी एवढे दिवस कोणासोबत चुकीचं पण वागलो नाही आणि मी चुकीचं वागणार पण नाही. फक्त माझ्या आजीवरती अन्याय अत्याचार होते ते. माझ्या आजीला बघणार करणार कोणी नाही. माझ्या आजीला माझे पप्पा पण बघणारे नाहीयेत आणि माझ्या पप्पाला मारून टाकण्याचं कारण म्हणजे माझ्या मम्मीचे आणि माझ्या पप्पाला औषध घालून मारलेलं माझ्या मम्मीने. त्यामुळं या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. त्या गोष्टी सगळ्या मला माहिती आहे. त्यामुळं ते माझ्या घरचे माझ्या विरोधात जात होते आणि माझ्याबद्दल अशी चुकीची अफवा पसरवतात ते. कारण की लोकांनी मला सपोर्ट नाही केला पाहिजे, मी पुढे नाही गेलो पाहिजे, ह्या गोष्टी त्यांना म्हणजे करायच्या ते. आणि जी काय माझ्या आजीची प्रॉपर्टी आहे म्हणजे ती सगळे हडप करून त्यांना घेऊन जायची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालल्या ते आणि मी असं काही करू देणार नाही. आणि माझी त्यांना एकच विनंती, त्यांनी मला इंस्टाग्रामला ब्लॉक केले, व्हॉट्सअपला ब्लॉक केले, कॉलिंगला वगैरे तुषारने आणि माझ्या मम्मीने सगळीकडे ब्लॉक केले. मला त्यांना एकच सांगायचंय की माझी अशी चुकीची बदनामी करू नका. मी तुम्हाला कधीही शिवाय दिलेला नाहीये आणि मी कोणाच्या वाईट पण विचार केलेला नाही. फक्त माझ्या आजीचा आणि माझा वाईट विचार करू नका. फक्त मला न्याय द्या. एवढंच मित्रांनो, धन्यवाद.